संपूर्ण जून महिन्यात लपंडाव खेळणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात जोरदार पुनरागमन केलं। मंगळवारी मुंबई उपनगरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला असून शेतकरी सुखावलाय। पुढील 48 तासातही राज्यात मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं सांगितलं आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, मात्र आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असं भारतीय हवामान खात्यानं सांगितलंय। मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विदर्भ, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तसंच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी काम असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं। दरम्यान जुलै महिन्यात राज्यासह संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे। IMDच्या माहितीनुसार प्रशांत महासागरातील एल निनो तटस्थ अवस्थेत गेलेला आहे, त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ला निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।